हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण गणपती बाप्पा स्पेशल असे ओरिओ बिस्किट मोदक बनवणार आहे। एकदम झटपट, गॅसचा वापर न करता 10 मिनिटात, अगदी 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे आणि हे मोदक मस्त होतात। तर चला मी एक मोदक तुम्हाला कट करून दाखवते। बघा, या पद्धतीने मस्त असे मोदक होतात बघा। आतून एकदम मस्त असे छान दिसतात बघा। बघा, सुंदर असे मोदक झालेले आहेत, एकदम मस्त। बघा, तुम्ही या पद्धतीने करून बघा, एकदम मस्त असे मोदक होतात। तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, हे मोदक बनवण्यासाठी इथे मी 4 पॅकेट बिस्किट घेतलेले आहे। एका पॅकेटमध्ये 5 बिस्किट आहेत बघा, 5 बिस्किट येतात। आता आपण बिस्किट हे काढून घेऊया बाउल मध्ये। बघा, या पद्धतीने सगळ्यात आधी आपल्याला बघा, इथे आता बिस्किट काढून घेतलेले आहेत। सगळ्यात आधी आपल्याला बिस्किट मधली व्हाईट क्रीम वेगळी करायची आहे, त्यामुळे मी हे चाकूने आता वेगळी करून घेते। बघा, या पद्धतीने सगळ्या बिस्किट मधली क्रीम आपल्याला काढून घ्यायची आहे बघा। बघा, इथे सगळ्या बिस्किट मधली क्रीम काढून घेतलेली आहे। आता आपल्याला बिस्किटचे तुकडे करून घ्यायचे आहेत। बघा, या पद्धतीने तुकडे करून घ्यायचे आहेत आणि हे बिस्किट आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे। बघा, अशा प्रकारे अगदी बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे आपल्याला। यामध्ये अजिबात बिस्किटचे तुकडे राहायला नकोत, नाहीतर हे तुम्ही चाळणीने चाळून सुद्धा घेऊ शकता, म्हणजे बिस्किटचे राहिलेले तुकडे एकदम असे बाहेर निघतील आणि छान असं बघा आपलं पावडर छान असे होते बघा। आता हे बाउल मध्ये काढून घेऊया। बाउल मध्ये काढून घ्यायचं आहे। आपण आता मोदकासाठी मिश्रण तयार करूया। त्यासाठी इथे बघा, अर्धी वाटी मी दूध घेतलेलं आहे। आपण यामध्ये लागेल तेवढं दूध वापरणार आहे, सगळं दूध यामध्ये घालणार नाही। थोडं थोडं दूध घालून आपण हे भिजवून घेणार आहे आणि घट्टसर असा गोळा बनवून घेणार आहे। बघा, थोडं थोडं दूध घालून अशा प्रकारे घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला। बघा, छान असा मोदक बनवायचा गोळा आपला तयार झालेला आहे। मोदक बनवायचे मिश्रण तयार झालेले आहे। बघा, पाव वाटी दूध लागलेला आपल्याला। पांढऱ्या क्रीमचे आता आपण स्टफिंग तयार करणार आहे। मोदक आणखी टेस्टी बनवण्यासाठी त्यामध्ये 3 चमचे मी डेसिकेटेड कोकोनट घालणार आहे। बघा, 3 चमचे मी डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे। मिक्स करून घ्यायचं आहे, त्यामुळे स्टफिंगचे मिश्रण पण जास्त होईल। तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर ड्रायफ्रूटची पावडर तुम्ही करून घालू शकता। हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे मोदक बनवताना साखर घालायची नाही, हे बिस्किट आधीच गोड असतात। बघा, हे स्टफिंग आपलं छान असं तयार झालेलं आहे। आता आपण मोदक तयार करूया, त्यामुळे आता मोदकाच्या साच्याला आपण तूप लावून घ्यायचं आहे। इथे बघा, मी मोदकाच्या साच्याला तूप लावून घेते। बघा, इथे तूप लावून घेतलेलं आहे। आता आपण मिश्रणातला आता छोटा गोळा करून घ्यायचा आणि त्याला लांब आकार द्यायचा आहे। बघा, या पद्धतीने लांब आकार द्यायचा आणि तो साच्यात वरून घालायचा आणि आतमध्ये असा दाबून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये बोटाने गोल करून छान असं सगळीकडे हे मिश्रण छान असं पसरवून घ्यायचं आहे। बघा, या पद्धतीने मी पसरवून घेते। बघा, हे मिश्रण सगळीकडे छान असं बोटाने दाबून पसरवून घ्यायचं। बघा, मिश्रण छान असं पसरलं जाते। या पद्धतीने छान असं मिश्रण पसरवून घेतलेलं आहे मी। त्यामध्ये आता आपण स्टफिंग घालून घेऊया।
मग जेवढं लागेल तेवढं स्टफिंग घालायचं आणि वरून प्रेस करून छान असं हे आपल्याला स्टफिंग छान असं घालून घ्यायचं आहे. थोडं प्रेस करायचं वरून आणि त्याच्यावरून मिश्रण लावायचं आहे आपल्याला बिस्किटचं. आणि साईडला कुठे जर आपलं मिश्रण बाहेर आलं असेल तर ते काढून घ्यायचं आहे. बघा छान असं आता आपण काढून घेऊया मोदक. बघा छान असं हा मोदक खूप सुंदर आणि चमकदार दिसतो. बघा बघा एकदम सुंदर आणि चमकदार असे मोदक दिसतो. आता आपण हा खालच्या साईडने काढून घेऊया. बघा मस्त असा मोदक तयार झालेला आहे. इथे हा मोदक तयार झाला आहे. बघा मस्त असा मोदक छान असा तयार झालेला आहे. बघा छान दिसत आहे एकदम मस्त. आणि गॅसचा वापर न करता आपण हे मोदक तयार केलेले आहेत. बघा एकदम मस्त असे आणि अगदी 10 मिनिटांमध्ये मोदक तयार होतात. तर याच पद्धतीने सगळे मोदक मी बनवणार आहे. इथे बघा या पद्धतीने सगळे मोदक आपण तयार करून घेतलेले आहेत. बघा सगळे मोदक या पद्धतीने आपण बनवून घेतलेले आहेत. एकदम मस्त 10 मिनिटात गॅसचा वापर न करता अगदी झटपट 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे. बघा एकदम मस्त असे मोदक होतात या पद्धतीने. बघा झालेले आहेत. मी जे मिश्रण घेतलं बिस्किट घेतलं होतं त्यामध्ये 6 मोदक तयार झालेले आहेत. बघा या पद्धतीने मस्त असे छान मोदक झालेले आहेत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.